नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। एक म्हणजे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे त्या हप्ते वितरणाची तारीख आणि दुसरी अपडेट म्हणजेच ई-KYC जी त्रुटी लक्षात घ्या पोर्टलवरती चुका दुरुस्त करण्यासाठी लिंक उपलब्ध झालेली आहे। तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना OTP येत नाही आहे आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYCच केले नाही आहे अशा लाडक्या बहिणींनी काय करावं या संदर्भात आपण प्रॉपर माहिती आजच्या मध्ये देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की 7 तारखेला लक्षात घ्या आजच्या दिवसभरामध्ये निवडणुका आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती 8 तारखेला रविवार आहे आणि सोमवारी 9 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आहे। त्यामुळे या 3 दिवसांमध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे। त्याच्यानंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR येईल आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। तर याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC मध्ये त्रुटी होती लक्षात घ्या की तर अशा लाडक्या बहिणींना पोर्टलवरती वेबसाईटच्या माध्यमातून लक्षात घ्या त्यांना ई-KYC करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध झालेला आहे। परंतु काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरती OTPच येत नाही आहे। तर याला एक महत्त्वाचं कारण आहे की तुमच्या आधार कार्डला तुमचं मोबाईल लिंक नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे। आणि दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम एकाच वेळी सर्व्हरवरती अनेक लाडक्या बहिणी आहेत तर त्या ठिकाणी लक्षात घ्या ही कागदपत्र पडताळणी करत आहेत किंवा ई-KYCच्या त्रुटीमध्ये राहिलेल्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने ही पडताळणी करत असल्यामुळे OTP येण्यास उशीर होतो। त्यामुळे दोन महत्त्वाचे ही कारणं असू शकतात की याच्यामुळे तुम्हाला OTP येत नाही आहे तर थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे। पुढील 2 दिवस प्रतीक्षा करा। जर OTP येत नसेल तर तुम्ही आधारचं जे पोर्टल आहे या ठिकाणी जाऊन तुमच्या बँक खात्याला किंवा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का हे तुम्ही चेक करा। जर त्या ठिकाणी लिंक नसेल तर लगेचच तुम्हाला जवळच्या असणाऱ्या CSC केंद्रामध्ये किंवा स्वतः घर बसल्या आधारच्या वेबसाईटवरती आधारच्या ॲपवरती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा OTP येईल। OTP नंतर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता। तर ही 2 महत्त्वाची कारणं आहेत। पोर्टलवरती सर्व्हरवरती जास्तीत जास्त लाडक्या बहिणी त्रुटींची दुरुस्ती करत आहेत त्याच्यामुळे OTP उशिरा येत आहे। ट्रॅफिक जॅमचा इश्यू देखील येत आहे त्यामुळे थोडा वेळ प्रतीक्षा करा। त्याच्यानंतर तुमची जी ई-KYC आहे ती होऊन जाणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बाब आहे। तर याचबरोबर ई-KYC करणाऱ्या लाडक्या बहिणींनी ऑप्शन प्रॉपरली दोन्ही ठिकाणी नाही म्हणायचं आहे। ज्यांची ई-KYC होईल अशा लाडक्या बहिणींना येणारा लाभ आहे तो मिळणार आहे। तर ही आताची अपडेट आहे। OTP येत नसेल तर त्वरित तुम्हाला हे काम करायचं आहे। याचबरोबर काही लाडक्या ज्या अशा बहिणी आहेत की ज्यांनी ई-KYC डिसेंबर महिन्यापर्यंत केली नाही आहे शेवटच्या काही दिवसांमध्ये प्रयत्न करत होतो परंतु त्या पोर्टलवरती सर्व्हरवरती जास्तीत जास्त लाडक्या बहिणी रजिस्ट्रेशन करत होत्या त्याच्यामुळे त्यांना OTP मिळाला नव्हता। तर अशा लाडक्या बहिणींना सध्या ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले नाही आहे। आम्ही देखील माहिती या संदर्भात घेत आहोत। तुम्हाला हेल्पलाईनवरती कॉल करायचा आहे आणि जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला माहिती घ्यायची आहे कारण का इतर कुठलाच ऑप्शन लाडक्या बहिणींना सध्या उपलब्ध करण्यात आले नाही आहे। तर ही आताची अपडेट आहे। ज्यांचा फॉर्म चुकलेला होता त्यांना ई-KYC ज्यांनी ई-KYC केली होती त्रुटी राहिली होती चुका झाल्या होत्या त्यांना ऑप्शन उपलब्ध झालेला आहे। ज्यांनी ई-KYC केली नव्हती अशा लाडक्या बहिणींना सध्या तरी काहीच मार्ग उपलब्ध नाही आहे। त्यांनी जवळच्या महिला बालविकास कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे। तर ही आताची महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा 9 तारखेनंतरच होणार एवढं कन्फर्म आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।